नमस्कार. जरा कल्पना करा की शाळेतले विद्यार्थी लोकशाहीबद्दल फक्त इतिहासाच्या पुस्तकात वाचत नाहीयेत, तर प्रत्यक्षात त्यात भाग घेत आहेत. आज आपण अशाच एका नवीन आणि खूप इंटरेस्टिंग उपक्रमाबद्दल बोलणार आहोत, जो हे खरं करून दाखवतोय. त्याचं नाव आहे मॉडेल युवक ग्रामसभा. चला तर मग जाणून घेऊया हे नेमकं आहे तरी काय. आपल्यापैकी अनेकांनी मॉडेल UN बद्दल ऐकलं असेल, नाही का? जिथे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय राजकारणाचे डावपेच शिकतात. पण आता अगदी त्याच धर्तीवर आपल्या भारतीय स्थानिक प्रशासनावर लक्ष केंद्रित करणारी मॉडेल ग्रामसभा सुरू झाली आहे. म्हणजे विचार करा, ही संकल्पना आंतरराष्ट्रीय मंचावरून थेट आपल्या गावातल्या पंचायत स्तरावर आणली गेली आहे. 2025 मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम खरंच आपल्या प्रकारचा पहिलाच आहे. तरुण पिढीला थेट स्थानिक कारभाराशी जोडण्याचा हा एक खूप मोठा प्रयत्न आहे. पण प्रश्न असा आहे की याची नेमकी गरजच का भासली? हो, हाच तो महत्वाचा प्रश्न. कारण अनेकदा आपल्याला दिसतं की तरुणाईला स्थानिक राजकारणात किंवा प्रशासनात फारसा रस नसतो. मग या कार्यक्रमामागे नक्की कोणता उद्देश आहे, कोणती समस्या सोडवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय? या एका वाक्यात या संपूर्ण कार्यक्रमाचा सार दडलेला आहे. म्हणजे बघा, उद्देश फक्त विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क सांगणं नाहीये, तर त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणं आहे. आपलं गाव पातळीवरचं सरकार म्हणजे स्थानिक प्रशासन कसं चालतं हे त्यांना थेट अनुभवायला मिळावं, हेच या कार्यक्रमाचं मुख्य ध्येय आहे. याचाच अर्थ केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही. लोकशाही ही फक्त वाचायची किंवा पाठ करायची गोष्ट नाहीये, ती अनुभवायची गोष्ट आहे. आणि म्हणूनच खऱ्या ग्रामसभेसारखीच एक बनावट ग्रामसभा भरवून विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामाचा थेट अनुभव देण्याचा हा एक जबरदस्त प्रयत्न आहे. चला आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की हा कार्यक्रम प्रत्यक्षात कसा चालतो, याची रचना काय आहे आणि या मोठ्या उपक्रमात कोण कोण सहभागी आहे. पण थांबा, मॉडेल ग्रामसभा समजून घेण्याआधी खरी ग्रामसभा म्हणजे काय हे फटकन समजून घेऊया. तर ग्रामसभा म्हणजे गावातल्या सगळ्या प्रौढ मतदारांची एकत्र सभा. हा पंचायती राज व्यवस्थेचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. इथेच गावाच्या विकासावर चर्चा होते, महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. हा लोकशाहीचा सर्वात छोटा पण तितकाच महत्त्वाचा भाग आहे. आता या स्लाइडमधली खरी रंजक गोष्ट म्हणजे ह्या उपक्रमाची व्याप्ती. हा कार्यक्रम कुणी एकटं-दुकटं नाही, तर 3 मोठी सरकारी मंत्रालय एकत्र येऊन राबवत आहेत. पंचायती राज, शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय. आणि यात सहभागी कोण होणार आहे? तर जवाहर नवोदय विद्यालय, एकलव्य मॉडेल शाळा आणि राज्यांच्या शाळांमधले विद्यार्थी. म्हणजे विचार करा, देशाच्या कानाकोपऱ्यातल्या तरुणांपर्यंत पोचायचा हा प्रयत्न आहे. आणि एवढंच नाही, तर हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी पंचायती राज मंत्रालयाकडून प्रत्येक सहभागी शाळेला 20,000 रुपयांची आर्थिक मदतही दिली जात आहे. यावरूनच या उपक्रमाबद्दल सरकार किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात येतं. तर ठीक आहे, सरकार यात गुंतवणूक करतंय, शाळा सहभागी होत आहेत, पण या सगळ्याच्या शेवटचा परिणाम काय? या उपक्रमाचं खरं महत्त्व काय आहे आणि त्याचा विद्यार्थी आणि समाजावर पुढे जाऊन काय परिणाम होऊ शकतो? सगळ्यात पहिलं म्हणजे हा कार्यक्रम लहान वयातच मुलांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करतो. लोकशाही मूल्य म्हणजे काय आणि एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय असायला पाहिजे हे त्यांना केवळ पुस्तकातून नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळतं. अनेकदा पंचायती राज किंवा ग्रामसभा हे शब्द विद्यार्थ्यांना खूपच किचकट आणि अमूर्त वाटतात. हा उपक्रम त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून या संस्थांचं कामकाज कसं चालतं हे समजावून सांगतो, ज्यामुळे हे विषय सोपे आणि रंजक वाटायला लागतात. आणि हे फक्त प्रशासकीय ज्ञानापुरतं मर्यादित नाहीये. यातून विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यांसमोर बोलणं, वादविवाद करणं आणि एकत्र येऊन समस्या सोडवणं यांसारखी खूप महत्त्वाची कौशल्य विकसित होतात, जी भविष्यातले चांगले नेते आणि सजग नागरिक घडवण्यासाठी खूप आवश्यक आहेत. चला आता आपण समारोपाकडे वळूया आणि या उपक्रमाच्या भविष्यातल्या परिणामांवर एक नजर टाकूया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा कार्यक्रम म्हणजे एक पूल आहे, जो शाळेतल्या वर्गात शिकवल्या जाणाऱ्या धड्यांना थेट स्थानिक लोकशाहीच्या कृतीशी जोडतो. तो पुस्तकी ज्ञानाला कृतीची आणि अनुभवाची जोड देतो. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, की आज या बनावट ग्रामसभांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी उद्याचे खरेखुरे संवेदनशील आणि प्रभावी नेते बनू शकतील का? या प्रश्नासोबतच आज इथे थांबूया. यावर विचार नक्की करा.